एक टेनिस मॅच मध्ये एक प्लेअर अचानक कोर्टमध्ये पडून गेली. तिची पूर्ण बॉडी लॉक होऊन गेली. उभं राहणं पण तिच्यासाठी ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं आणि मॅचचा फायनल सेट चालू होता. प्लेअर होती कॅरोलाइन वाझनियाकी. कॅरोलाइन खूपच छान गेम खेळत होती, पण तिसऱ्या सेटमध्ये तिच्या पायामध्ये अचानक सिरियल क्रॅम्प येऊन लागला. सगळ्यांना वाटलं की आता कॅरोलाइन मॅच सोडून देईल. नॉर्मली अशा वेळी डॉक्टर येतात, पण टेनिस रूल्सनुसार क्रॅम्पला इंजरी मानलं जात नाही, त्यामुळे मेडिकल हेल्प पण अलाउ नव्हती. अंपायरने वॉर्निंग दिली, उभी राहा नाहीतर मॅच फॉरफिट करावी लागेल. त्यावेळी तिची बॉडी ऑलमोस्ट गिव्ह अप करून दिली होती, परंतु कॅरोलाइनने डिसाईड केलं की ती फाईट करेल. तिने तिच्या मेंदूला फाईट मोडमध्ये घेऊन आली आणि हळूहळू पुन्हा उभी राहिली. दुःखासोबत मॅच खेळत राहिली. ह्या मुवमेंटने सगळ्यांना चकित केले, कारण पूर्ण मॅचमध्ये दुःखात आणि ऑलमोस्ट रडत रडत ती मॅच खेळत होती. परंतु तिने खेळणं नाही सोडलं आणि शेवटी तिने ती मॅच जिंकलीच. त्या दिवशी कॅरोलाइन फक्त तिच्या अपोनंट सोबत नाही जिंकली, ती तिच्या दुःखाशी पण जिंकली. याने आपल्याला एक सिंपल मेसेज भेटतो. जीवनात खूप वेळा असे मुवमेंट येतात जेव्हा आपल्याला वाटतं आपण हरून जाऊ, पण जर आपण आपल्या माइंडला स्ट्रॉंग बनवून घेऊ आणि गिव्ह अप न करता आपण त्या दुःखाला सामोरे जाऊ, तर आपण नक्कीच जिंकू आणि इतिहास रचू. जर स्टोरी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तोपर्यंत जय हिंद.